नमस्कार. मेष राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्यामुळे पुढची काही मिनिटे फक्त स्वतःसाठी द्या आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत मनापासून ऐका. आज 23 मे 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात कोणती मोठी जादू घेऊन आला आहे आणि कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आज टाळायच्या आहेत हे जाणून घेणं तुमच्या प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे. जर तुमची आपल्या संस्कृतीवर आणि ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या दिवसाची सुरुवात करा. कारण ही तुमची सकारात्मकता आज तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या स्वभावात असलेली ती जिद्द आणि तो अग्नी जो तुम्हाला नेहमीच इतरांपेक्षा वेगळं ठरवतो, तो आज काहीसा शांत पण अतिशय प्रभावी असणार आहे. ग्रहस्थितीचा विचार करता तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आज ज्या पद्धतीने भ्रमण करत आहे ते पाहता तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत एक मोठा चमत्कार घडण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेले तुमचे धन आज तुम्हाला परत मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आता काहीही होणार नाही, पण लक्षात ठेवा, जेव्हा रात्रीचा अंधार सर्वात गडद असतो तेव्हाच पहाटेचा सूर्योदय जवळ आलेला असतो. आजचा दिवस तुम्हाला हेच सांगत आहे की संयम राखा. तुम्ही जे काही प्रयत्न आजपर्यंत केले आहेत त्या मेहनतीचं फळ तुम्हाला आता प्रत्यक्ष स्वरूपात समोर दिसू लागणार आहे. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक नक्कीच असेल, पण लक्षात ठेवा, आग जितकी जास्त तापते तितकंच सोनं अधिक शुद्ध होतं. आज तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमच्या कार्यावर टीका करण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. तुमच्या राशीचे नक्षत्र आज तुम्हाला सांगत आहे की आज वादविवादापासून दूर राहणे हेच तुमच्या हिताचे ठरेल. जितका तुम्ही शांत राहाल तितकी तुमची प्रगती वेगाने होईल. आज नवीन प्रकल्प किंवा नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर दुपारची वेळ अतिशय शुभ आहे, याचा नक्कीच लाभ घ्या. आता थोडं तुमच्या कौटुंबिक आणि व्यक्तिगत आयुष्याकडे वळूया, कारण पैसा तर येईल आणि जाईल, पण नाती टिकवणं हेच खरं भाग्य असतं. तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद आज तुम्हाला एक वेगळं बळ देतील. घरामध्ये काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद आज संपुष्टात येतील. एक छोटीशी गोष्ट सांगते, तुमच्या जोडीदाराशी आज संवाद साधताना शब्दांची निवड जपून करा. कधीकधी आपण रागाच्या भरात जे बोलतो ते समोरच्या व्यक्तीच्या मनावर खोलवर जखम करतं. आजचा दिवस प्रेमाची देवाणघेवाण करण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी खूप चांगला आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर आज आपल्या जोडीदाराला एखादी छोटीशी भेटवस्तू द्या किंवा त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा. यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा वाढेल आणि जुन्या तक्रारी मनातून निघून जातील. माझ्या मेष राशीच्या मित्रांनो, तुम्हाला असं कधी वाटलंय का की आयुष्य एका चक्रासारखं फिरतंय आणि आपण एकाच जागी अडकलो आहोत? जर हो, तर हा आजचा संकेत तुमच्यासाठीच आहे. आज तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती अशी आहे की जी तुम्हाला जुन्या आठवणींमधून बाहेर पडण्याची प्रेरणा देत आहे. भूतकाळात जे काही घडलं ते आता सोडून द्या. तो एक धडा होता, आयुष्य नाही. आज तुम्ही नवीन सुरुवात करण्यासाठी पूर्णपणे तयार आहात. पण हे सर्व ऐकत असताना तुमच्या मनात प्रश्न येत असेल की नेमकं काय करावं ज्यामुळे भाग्याची साथ आपल्याला मिळेल? काळजी करू नका, त्यासाठीच मी आज तुम्हाला एक विशेष उपाय सांगणार आहे, जो तुम्ही अगदी सहज घरी करू शकता. पण त्याआधी जर तुम्हाला हा आजचा मेष राशीचे आजचे भविष्य आणि हे मार्गदर्शन मनापासून पटत असेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर नक्की क्लिक करा. तुमचे एक सबस्क्राईब आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे ज्योतिषीय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रोत्साहन देतं. आता आपण वळूया एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्याकडे, जिथे तुम्हाला समजेल की पुढच्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत. आज दुपारी 2 ते 4 या वेळेत तुम्हाला एक फोन कॉल किंवा मेसेज येईल जो तुमच्या भविष्यातील करिअरसाठी एक मोठी संधी ठरू शकतो. तो फोन कॉल दुर्लक्ष करू नका, कदाचित ते तुमच्या प्रगतीचं द्वार असेल. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावं लागेल. मेष राशीच्या व्यक्तींना पित्ताचा किंवा डोकेदुखीचा त्रास होण्याचे योग दिसत आहेत. कामाचा अतिताण घेणं टाळा. दर 2 तासांनी थोडा ब्रेक घ्या आणि भरपूर पाणी प्या. तुमची ऊर्जा टिकवण्यासाठी आज सकाळच्या वेळी थोडा वेळ सूर्यदेवाला अर्घ्य द्या. त्याने तुमच्या मनातील अस्वस्थता कमी होईल आणि एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल.
आजचा दिवस आरोग्यासाठी तुम्हाला सावध करत आहे की स्वतःची काळजी हीच तुमची पहिली प्राथमिकता पाहिजे. आता वेळ आहे एका अशा उपायाची जो तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मकतेचा प्रवाह वाढवेल. आजच्या या शुभ दिवशी एका छोट्या मातीच्या पणतीत मोहरीचं तेल घालून घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर संध्याकाळी दिवा लावा. हा दिवा लावताना मनातल्या मनात तुमच्या इष्टदैवताचे स्मरण करा. या साधनेने तुमच्या घराच्या वास्तूत असलेली नकारात्मकता निघून जाईल आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरातील आर्थिक अडचणी दूर होतील. हा उपाय अगदी साधा आहे, पण याचे परिणाम तुम्ही स्वतः काही दिवसात अनुभवाल. तुमच्या आयुष्यातील ही सध्याची स्थिती कायम राहणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा. आपण सगळेच एका मोठ्या प्रवासाचे प्रवासी आहोत आणि ज्योतिषाच्या माध्यमातून आपण फक्त आपल्या मार्गातील काटे ओळखण्याचा प्रयत्न करत असतो. मेष राशीच्या लोकांमध्ये जिद्द असते, साहस असतं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संकट काळात स्वतःला सावरण्याची शक्ती असते. तुम्ही जे स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस एक पायाभरणी करण्याचा दिवस आहे. तुमच्या बुद्धीचा आणि तुमच्या अनुभवाचा आज पुरेपूर वापर करा. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार करताना आज घाई करू नका. कागदपत्रे नीट तपासा आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. अनेकदा आपल्याला वाटतं की नशीब आपल्या बाजूने नाही, पण ज्योतिषशास्त्र सांगतं की नशीब आपल्या कर्माच्या मागे धावत असतं. जर आज तुम्ही चांगले कर्म केले तर येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. तुमच्या मनातील शंका आणि भीती दूर करा. तुम्ही एक शक्तिशाली व्यक्ती आहात आणि तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. आजच्या दिवशी कुणालाही न दुखावता शक्य असेल तर कोणाला तरी मदत करा. एखाद्या गरजू व्यक्तीला केलेलं दान तुमच्या कुंडलीतील राहू केतूचे दोष कमी करण्यास मदत करते. आजच्या या राशी भविष्यामध्ये तुम्हाला हेच सांगायचे आहे की तुमची ओळखा तुमची शक्ती आणि पुढे चालत राहा. आज सायंकाळची वेळ तुमच्यासाठी खूप शांत असेल. त्यावेळी थोडा वेळ शांत बसा, डोळे मिटा आणि आज दिवसभरात जे काही घडले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेची भावना तुमच्या आयुष्यात दुप्पट सुख घेऊन येते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती, मग ती चांगली असो वा वाईट, तुम्हाला काही ना काही शिकवून जाते. हे लक्षात ठेवा आणि पुढे जा. तुमच्या राशीचे स्वामी मंगळ हे तुम्हाला आज एक नवीन ऊर्जा देणार आहेत. त्याचा वापर करून स्वतःच्या छंद्यांकडे लक्ष द्या. जर तुम्हाला गाण्याची आवड असेल, वाचनाची आवड असेल किंवा चित्रकलेची, तर आज त्या गोष्टींसाठी थोडा वेळ काढा. यामुळे तुमच्या मनातील तणाव पूर्णपणे निघून जाईल. आजच्या या व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आयुष्य हे एका पुस्तकासारखे आहे. दररोज एक नवीन पान उघडले जाते. आज 23 मे 2026 रोजी तुमच्या आयुष्याच्या पुस्तकात जे पान उघडले गेले आहे त्यावर यशाच्या आणि आनंदाच्या रेषा उमटत आहेत. फक्त सकारात्मक विचार करा आणि मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते हा आत्मविश्वास मनाशी बाळगा. तुमचा आजचा प्रवास हा खूप सुखद आणि यशस्वी होवो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. जर तुम्हाला आजचे हे राशी भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तुमच्या एका कमेंटने आमचे मनोबल वाढते आणि तुमच्या राशीसाठी नवनवीन माहिती घेऊन येण्यास आम्हाला हुरूप येतो. तसेच तुमच्या मेष राशीच्या इतर मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाही आजच्या दिवसाचे महत्त्व कळू द्या. शेवटी पुन्हा एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ टाईप करा, कारण नामस्मरणात मोठी शक्ती असते. उद्याच्या नवीन राशी भविष्यामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा आणि सकारात्मक रहा. तुमचा आजचा दिवस खूप खूप मंगलमय होवो.